ऑपरेशन टायगर या संदर्भात राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी खळबळजनक असा गौप्यस्फोट केलाय। ऑपरेशन टायगरमध्ये नेमकी काय ऑफर देण्यात आली त्याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे। खासदार फुटीची सुरुवात 2 ते 3 महिन्यांपासून सुरू झाल्याचं राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सांगितलं। ठाण्यामधून 14 एप्रिल रोजी आमच्या घरी 2 लोक आले होते। त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आलात तर 100 कोटींचा निधी मिळेल असं सांगितलं। 2029ला निवडून येण्याची काही काळजी करू नका असंही सांगत होते। मात्र आम्ही नकार दिला असं राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी त्यांना सांगितलं। ते काय म्हणतायत ते आपण आधी पाहूया। दोन माणसं आले होते फक्त, ते ठाण्याचे होते असे त्यांच्या बोलण्यातून मला आलं। त्यांचं म्हणणं हेच होतं की या उभाठामध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे। शिंदे साहेबांच्या शिवसेनेत जर आले तर लोकसभेतून निधी मिळेल, इकडून विधान परिषद सभेतून निधी मिळेल। ते 2 लोक कोण होते याची चर्चा आता सुरू झाली आहे। मात्र मतदारसंघासाठी निधी देऊ, 2029ला तिकीटही देऊ हे फुटलेल्या आमदारांना आश्वासन देण्यात आल्याची पुष्टी मात्र या ठिकाणी होती। एकनाथ शिंदेंनी आपल्याला कधीही फोन केला नाही, ऑफर दिली नाही असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलं। ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले राजाभाऊ वाजे यांनी आपण शिवसेना का सोडणार नाही याचंही कारण सांगितलं। 2014ला उमेदवारी मागायला गेलो त्यावेळेला शिवबंधन बांधलं, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी विचारलं शिवसेनेमध्ये किती दिवस राहणार। त्यावेळी राजाभाऊंनी सांगितलं मी असेपर्यंत आणि तुम्ही असेपर्यंत शिवसेनेमध्ये राहणार, आम्ही शिवसेना सोडणार नाही असं राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सुद्धा सांगितलं। मी कायम उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणामध्ये राहणार नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेतील फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आणि ते थोडेसे भाऊक देखील झाले। खासदार फुटीवर ठाकरेंची आता सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे। 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही अशी एक मोठी माहिती समोर आली। 2 खासदार उद्याच्या बैठकीला हजर राहतील अशी आशा ठाकरेंच्या सेनेला आहे। उद्याच्या बैठकीनंतर पुढची रणनीती देखील ठरवली जाणार आहे, त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित राहतं यावर ठरणार आहे ठाकरेंची पुढची रणनीती।